नमस्कार, मी विशाल पाटील. न्यूज 18 लोकमतच्या फेसबुक लाईव्ह मध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत. माझे सहकारी गणेश सुद्धा आपल्या सोबत आहेत. आणि आज सकाळपासून जर आपण पाहायला गेलं तर मनसे आणि भाजपच्या युतीच्या चर्चा ह्या रंगू लागलेल्या आहेत. त्याच्यात महत्त्वाचं म्हणजे ना मनसेकडनं भाजपला युतीच्या फॉर्म्युल्याच्या बाबतीत चर्चा झाली, ना भाजपकडनं अशा पद्धतीचा कुठच्याही फॉर्म्युल्याचा प्रस्ताव जो आहे हा मनसेकडे आलाय. त्यामुळे भाजप आणि मनसे यांच्या युतीवरती आता प्रश्नचिन्ह जे आहेत हे निर्माण झालेले आहेत. एकीकडे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मात्र लोकसभा निहाय बैठकींचा आढावांचा धडाका जो आहे हा लावलेला आहे. ते स्वतः व्यक्तिशः अनेक लोकसभा मतदारसंघाचा आढावा घेत आहेत. आणि आज जर आपण पाहायला गेलं तर भाजप आणि मनसे यांच्या युतीच्या बाबतीत कुठच्याही प्रकारच्या फॉर्म्युल्याच्या बाबतीत चर्चा ही अद्याप झालेली नाहीये. आपल्यासोबत मनसे नेते संदीप देशपांडे आहेत. आपण त्यांच्याशी बोलणार आहोत. संदीपजी, खरं तर 6 फेब्रुवारीला तुम्ही राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजपचे सध्याचे वरिष्ठ नेते म्हणून राज्यातली त्यांची ओळख आहे, त्यांची तुम्ही 6 फेब्रुवारीला भेट घेतला होतात. मनसेचे 3 नेते, तुम्ही प्रमुख 3 नेते त्या बैठकीला गेला होतात. आज असं कळतंय की कुठच्याही प्रकारचा युतीचा फॉर्म्युला जो आहे ना भाजपकडनं तुमच्याकडे आलाय ना तुमच्याकडनं त्यांच्याकडे गेलाय. त्यामुळे कुठेतरी या युतीवरती प्रश्नचिन्ह निर्माण झालेत. मुळात युती होणार आहे किंवा करणार आहे असं आम्ही कधीच बोललेलो नाहीये. आम्ही जी भेट घेतली होती ती एक सदिच्छा भेट होती आणि त्या दिवशी सुद्धा युतीच्या संदर्भात कुठली चर्चा झाली नव्हती. प्रश्न राहिला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या तयारीचा. आमची लोकसभेची तयारी गेल्या 1.5-2 वर्षापासून चालू आहे. वेगवेगळ्या लोकसभा मतदारसंघात निरीक्षक सन्माननीय राजसाहेबांनी समन्वयक नेमले होते. ते जाऊन तिकडच्या गोष्टींचा आढावा घेत होते की बूथवर नेमणुका झालेल्या आहेत की नाही, यादी भागावर कसं काम चाललंय, काही समन्वयकांची नेमणूक किंवा निवडणूक लढवण्याच्या दृष्टीने एक यंत्रणा लागते. त्या यंत्रणेमध्ये कोणाची जबाबदारी काय असेल, या जबाबदारीचं वाटप असेल, तर या सगळ्या गोष्टी आम्ही गेले 1.5-2 वर्षापासून आमच्या पद्धतीने तयारी करतोय. ती तयारी कितपत झाली आहे, कितपत बरोबर झाली आहे, त्याच्यामध्ये काही त्रुटी राहिल्यात का, याचा सगळ्याचा आढावा हा गेल्या 2 बैठकांमधून सन्मान्य राजसाहेबांनी सर्व समन्वयकांकडून घेतला. संदीपजी, ज्या पद्धतीनं मनसे अध्यक्ष राज ठाकरे हा सगळा तुम्ही आढावा घेताय हे तुम्ही सांगितलात, याचा अर्थ राज ठाकरेंची मनस्थिती एकला चलोचीच आहे, म्हणजे स्वबळावरतीच लढायची ही तयारी आहे. मुळात असं आहे की या संदर्भातला जो निर्णय आहे तो स्वतः सन्मान्य राजसाहेब करतील. आम्हाला जे काम सांगितलेलं आहे लोकसभा मतदारसंघात जाऊन करण्याचा जो आदेश सन्मान्य राजसाहेबांनी दिलाय त्या आदेशाचं आम्ही पालन करतोय. म्हणजे हे एक निश्चित आहे की कुठच्याही प्रकारे फॉर्म्युल्यावरती चर्चा झालेल्या नाहीयेत. आम्हाला लोकसभेची तयारी करण्याचे आदेश दिले होते, त्याप्रमाणे आम्ही काम करतोय. फॉर्म्युला झालाय नाही झालाय हा माझ्यासारख्या महाराष्ट्र सैनिकाचा विषय नाहीये. माझ्यासारख्या महाराष्ट्र सैनिकाचं काम आहे की जो आदेश साहेब देतील त्या आदेशाची अंमलबजावणी. नक्कीच, तुम्ही खरं तर महाराष्ट्र सैनिक म्हणून ह्या प्रश्नाला एक प्रकारे बगल देत आहे. सगळ्यात महत्वाचं नाही संदीपजी, ज्या पद्धतीने ह्या चर्चा चालू आहेत, एक सूत्रांकडनं अशी माहिती मिळते, विश्वसनीय सूत्रांकडनं ही माहिती मिळते की कुठच्याही प्रकारचा असा फॉर्म्युला ना त्यांच्याकडनं आलाय ना तुमच्याकडनं त्यांच्याकडे गेलाय. मला कल्पना नाही या गोष्टीची. या गोष्टी मला माहीत नसल्यामुळे मला काही त्याच्यावर उत्तर देता येणार नाही. मी तुम्हाला वस्तुस्थिती काय आहे हे सांगू शकतो. जे आम्हाला आदेश दिलेले आहेत त्याप्रमाणे आमची तयारी चालू आहे. फॉर्म्युला दिलाय, झालाय, युती होणार नाही होणार हा सर्वस्वी निर्णय सन्मान्य राजसाहेब घेतील. नक्कीच, मनसे नेते संदीप देशपांडे होते. यांनी स्पष्टपणे सांगितलंय अशा पद्धतीची कुठच्याही प्रकारचं अद्याप आमच्यापर्यंत ही माहिती नाहीये. आम्ही फक्त ज्या पद्धतीनं मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी आदेश दिलेले आहेत लोकसभा निवडणुकांच्या आढावांच्या बाबतीत त्या दृष्टीनं आम्ही काम करतोय. मात्र नक्की आहे, मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे स्वतः प्रत्येक लोकसभा निहाय आढावा घेत आहेत. दुसरीकडे सूत्रांकडून अशी माहिती मिळते की कुठच्याही प्रकारच्या फॉर्म्युलांची देवाणघेवाण जी आहे ही अद्याप झालेली नाही आहे. त्यामुळे मनसे कुठेतरी एकला चलोचाच मार्ग पुन्हा एकदा अवलंबताना येणाऱ्या निवडणुकीत दिसू शकतं, अशा पद्धतीची राजकीय वर्तुळात जी आहे ही चर्चा होताना आपल्याला पाहायला मिळते. या फेसबुक लाईव्हमध्ये मी विशाल पाटील इथेच थांबतोय.